श्री स्वामी समर्थ मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर आज आमची दिंडी होती जामसंडे गावातील भटवाडीत आणि आम्ही जामसंड्याकडे जाऊसाठी ही आमची गाडी भरत होती. मुलं सगळी बसत होती गाडीमध्ये तयारी करून. तर थोड्याच वेळात आमची गाडी निघतली. इकडे पण सामान भरूचा काम चालू आहे दुसऱ्या गाडीत. तर म्हणजे 2 गाडी असतात आमचे, लेडीजला एक आणि पुरुषांका एक. तर आणि आम्ही थोड्याच आत पोचलो जामसंड्यात आणि लगेच रंगकाम करू घेतला. विठ्ठलाक रंगवला, रुक्मिणी, इथे गणपती. प्रत्येकजण आपली वेशभूषा करीत होतो. आणि थोड्याच वेळात आता आमची दिंडी चालू होणार होती. प्रत्येकजण आपापली वेशभूषा रंगभूषा करत होतो. इकडे विठ्ठल तयार झालेलो होतो, तुकाराम तयार झालेलो होतो, तर पुंडलिक पण तयार झालेलो होतो. मंडळी, विद्येची देवता गणपतीच्या गाण्यान दिंडीक सुरुवात झाली. त्यानंतर पुंडलिकापासून एक एक सीन होक सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठलिलो गरुडावरना आणि अशा पद्धतीने एक एक सीन होक लागले. वारकरी नाचवासाठी पालखी घेऊन इले, रिंगण केल्याने. मंडळी, 1-1.5 तासाची दिंडी सादर करूची असता, परंतु त्यामागची जी धडपड असता, व्याप असतात, ते खूप असतात मंडळी. इकडे बुवा वाजपी मंडळी यांका एकत्र जमून तिथून गाडी भरून निघायचं असता. पुन्हा 2-2.5 तासाचा प्रवास पूर्ण करून आणि थकाक होता, दमाक होता मंडळी प्रवास करून. काही वेळा 2-2.5 तासाचा प्रवास असा, काही वेळा 1 तास किंवा अर्ध्या तासाचा प्रवास असता. तर खूप दमाक पण होता. त्यानंतर तरी पण ही तयारी करून, वेशभूषा करून, रंगकाम करून दिंडी सादर केली जाता.